ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 119 68 ते 74 ही वचने. स्तोत्रसंहिता 119 68 ते 74 ही वचने. तू चांगला आहेस, तू चांगले करीतोस, तुझे नियम मला शिकीव. गर्विष्ठांनी मजवर खोटा आरोप आणला आहे, तथापि मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन. त्यांचे मन कठीण झाले आहे, मी तर तुझ्या शास्त्रात रमून गेलो आहे. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण तेने करून मी तुझे नियम शिकलो. सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या मुखेचे शास्त्र मला मौल्यवान आहे. तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडिले. तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. तुझे भय धरणारे मला पाहून हर्ष पावत, कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे. देवा पाचलेले वचन आपणासाठी आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 119 याचे 68 ते 74 वचने ही वाचलेली आहेत. या ठिकाणी दाऊद परमेश्वराच्या वचनाची महती वर्णन करीत असताना म्हणतो की तू चांगला आहेस, तू चांगले करीतोस, तुझे नियमशास्त्र मला शिकीव. आणि खरोखर दाऊद या ठिकाणी म्हणताय की परमेश्वरा तू चांगला आहेस आणि तुझे नियमशास्त्र तुम्हाला शिकीव. तो म्हणतो पुढे की गर्विष्ठाने माझ्यावर आळ घेतलाय, तरी मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन. त्यांचे मन कठीण झाले आहे, मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो आहे. मी पीडित झाल्यामुळे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियमशास्त्र शिकलो. या ठिकाणी आम्ही पाहतो की 4 गोष्टी माझ्या प्रियानो, की का मी पूर्ण परमेश्वरावर अवलंबून आहोत, का मी त्याच्या नियमशास्त्रात रममान होतो, का मी कुठल्या गोष्टीची आशा धरलेलो आहोत. मनुष्य प्राणी नेहमी आम्ही जर
विचार केला तर सोन्याची, रुपयाची आणि नेहमी तो धनाची आशा करतो. पण या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यापेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे. आणि खरोखर माझ्या प्रियानो, सोन्यापेक्षा, रुपयापेक्षा, लक्षावधी नाण्यापेक्षाही परमेश्वराचे नियमशास्त्र हे मौल्यवान आहे. आणि म्हणून त्या वचनाची महती वर्णन करत असताना दाऊद म्हणतो की तुझ्या हाताने मला निर्माण केले व मला घडवले, तुझ्या आज्ञा शिकण्यास मला बुद्धी दे. आणि समोर म्हणतो की कारण मी तुझ्या वचनाची आशा धरलेली आहे. आणि नेहमी परमेश्वराच्या वचनात तुम्ही आणि मी रममान होतो. त्याचं वचन सोन्याहून, नाण्याहून श्रेष्ठ आहे. देवाच्या वचनात लिहिलेला यहोशुआचा 1 आणि 8 नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. तुम्हाला आणि मला आमचा मार्ग जर सुखाचा करायचा असेल आणि आमच्या जीवनात आम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर देवाचं वचन सांगतो की परमेश्वराच्या वचनात रममान होऊन जा. रात्रंदिवस त्याचं मनन करून त्यात जे काही लिहिलंय ते आम्ही पाडू तर निश्चित देवबाप आमचा मार्ग सुखाचा करेल व आमच्या प्रत्येक कामात आम्हाला यश प्राप्ती घडेल. देवबाप करो, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देशाच्या सम्मुख येतोय, तुला धन्यवाद देतोय. प्रभू, तुझं वचन खरोखर महान आहे, मौल्यवान आहे. प्रभूजी परमेश्वर बाप्पा, सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यापेक्षाही तुझे तोंडचे नियमशास्त्र हे मौल्यवान आहे आणि ते पाळण्यासाठी तुझ्या लोकांना तू सहायता कर. रात्रंदिवस त्याचं मनन करण्यासाठी तू सहायता कर, त्यात रममान होण्यासाठी आणि प्रभू त्यात जे काही लिहिलंय ते पाळण्यासाठी तुझ्या प्रत्येक सेवकाची, दासाची प्रभू तू सहायता कर. जे लोक तुझ्या वचनाकडे आपलं लक्ष लावलेले आहेत त्या प्रत्येकाचा मार्ग तू सुखाचा कर आणि त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये तू यश प्राप्ती घडू दे, अशी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू, जेवढे लोक प्रभू तुझ्या वचनाचं पालन करतात अशा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. जे करत नाही त्यांना देखील तुझं वचनाचं पालन करण्याचा परमेश्वर अनुग्रह दे. धन्यवाद देतो, प्रार्थना ऐकलीस येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.